नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा असकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसे येणाऱ्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. सध्या चक्रकार स्थिती जी आहे ते अहमदाबाद, इंदूर, कोटा या भागातच आहे. त्यामुळं वायव्य कोपऱ्यात महाराष्ट्राच्या पावसाचा जोर कायम टिकून आहे. सध्याला गुजरात म्हणा आणि गुजरातच्या दक्षिण साईडला मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पण थोडेसे मुंबईच्या साईडला सुद्धा ढगाळ हवामान स्थिती आहे. पावसाचा जोर चांगला आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये पावसाचा जोर परत वाढताना दिसत आहे. एकंदरीत पाहता कल्याण, डोंबिवली, खोपोली आणि मुंबई, जुन्नर ह्या खेड या भागात हलकाचे पावसाचे ढग आता सध्या दिसत आहेत आणि डहाणू, पालघर, वाडा, इगतपुरी, नाशिक, मनमाड या भागात मध्यम पावसाचे ढग आणि पाऊस दिसत आहे. नवापूर, साखरी, नंदुरबार, शिरपूर ह्या भागातून आणि धाणगाव ह्या भागातून सुद्धा, तसेच धुळे, पालोरा, मालेगाव, मनमाड ह्या भागातून चाळीसगाव या साईडला मध्यम ते काहीसा जोरदार पावसाचे ढग दिसतात. मनमाड, चाळीसगाव, जळगाव परिसरात हलक्याचे पावसाचे ढग दिसत आहेत. काहीशा म्हणजे मनमाडच्या दक्षिण साईडनं वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर या ढगाळ हवामान परिस्थिती आहे. चिटचिट पावसाची शक्यता आहे तिथं. उद्याच्या भागात सुद्धा तिथं चक्रकार स्थिती राहणार आहे. कुठं तर अहमदाबाद, गुजरातच्या साईडला पाकिस्तानचा थोडा भाग येईल आणि भारताचा थोडा भाग घेऊन महाराष्ट्रावर पण त्याचा प्रभाव थोड्याफार प्रमाणात दिसणार आहे. म्हणजे एकंदरीत पावसाचा जोर हा वायू कोपऱ्यातूनच जास्त दिसतोय आणि कोकण पट्टीत जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक दिसत आहे. एकंदरीत उर्वरित भागात बघायला तर पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे, पण स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे. कोकण पट्टीत जास्त आहे आणि उरलेल्या भागातून पावसाचा जोर थोडासा कमी झालेला दिसून येतोय. तरी पण सविस्तर पाहूया. अहमदाबाद म्हणजे गुजरातच्या आसपास संपूर्ण गुजरातच्या साईडला मुसळधार ते अतिवृष्टी पाऊस देणार उद्या असा अंदाज दिसतोय. नंदुरबार, शिरपूर, साखरी, धुळे, पालोरा, जळगाव या भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. मालेगाव, मनमाड, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, चाळीसगाव या भागातून सुद्धा हलक्या अशा पावसाची शक्यता आहे. सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर भागात स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता वाटते. आणि इकडे खामगाव, लोणार परिसरात सुद्धा, पालोरा, चाळीसगाव या भागात सुद्धा स्थानिक वातावरण बनल्यावरच पावसाची शक्यता वाटत आहे. अमरावती, करंजा, अकोला, अचलपूर, अकोट ह्या भागातून चिखलीच्या परिसरमध्ये स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता आहे. हिंगोली, लोणार, पुसद, वाशिम, करंजा ह्या भागातून सुद्धा स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता आहे. लोणार साईडला थोडासा पाऊस दाखवतो हलका मध्यम. जिंतर, परभणी या साईडला थोडासा हलकासा पाऊस दिसते. हिंगोली, उमरखेड या भागात स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता वाटते. आर्वी, कोंडली, नागपूर, उमरखेड, भंडारा, घोटी, सासूर या भागात पावसाची शक्यता कमीच आहे. तरी पण स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे. यवतमाळ, वर्धा, वाणी, चंद्रपूर, माकोना, उमरखेड ह्या भागातून सुद्धा पावसाची शक्यता कमीच वाटते. आणि इकडे देसाईगंज, भंडारा, गोंदिया, डोंगरगड या उमरखेड ह्या भागातून सुद्धा स्थानिक वातावरण बनले तर पावसाची शक्यता नसेल तर नाही आहे. गडचिरोली, कापसी, डोंगरगंजचा दक्षिणेकडचा भाग पूर्व दक्षिण पावसाची शक्यता म्हणजे हलका मध्यमसा दिसते. चंद्रपूर, वाणी, आदिलाबाद, आशिफाबाद ह्या भागात शक्यता पावसाची कमीच आहे. स्थानिक वातावरण बनले तर बनत असेल तर पावसाची शक्यता वाढेल. अकोला, वाशिम, पुसद, यवतमाळ परिसरातून स्थानिक वातावरण बनले तर पावसाची शक्यता आहे. वाशिम, अकोल्याच्या पश्चिम साईडला थोडासा पावसाचा जोर थोडा दिसत आहे. पुसदचा पश्चिम भाग, हिंगोली, नांदेडचा पश्चिम भागातून पावसाचा जोर, परभणी भागात हलका मध्यमचा पावसाची शक्यता वाटते. इकडे अहमदपूर, डिग्लर, नांदेडचा पश्चिम भाग, परभणी संपूर्ण भागात हलकाशा काहीसा मध्यम परिसर येथील असं दिसतं. पैठण, जालना, छत्रपती संभाजीनगर हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. लोणार,
जिंतूर परिसरात हलक्याच्या ते मध्यम पावसाची शक्यता, काहीशा सिल्लोड परिसरात सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. करमाळा, जामखेड, पेठ, लातूर, काळीज, बीडचा परिसर या भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता वाटते. विठा, वडूज, पंढरपूर, इंदापूर, बारामती स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता आहे. विठा, वडूजला पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम. सांगली, जतला हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. निपाणी परिसर, गोकाक, बागलकोट, रपकय, बनटी, विजापूरचा काही परिसर हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. इकडे निपाणीचा पूर्व भाग, बेळगावचा पूर्व भाग, गोकाक, सौंदत्ती, बागलकोट, रपकय, बनटी या भागात सुद्धा हलक्याच्या किंवा स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे. कारवार, रेवणा, दांडेली, गोवा परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि इकडे महाराष्ट्रामध्ये सावंतवाडी आहे, बेळगावचा पश्चिम भाग, निपाणीचा पश्चिम भाग, कोल्हापूरचा पश्चिम भाग, कोल्हापूर, राजापूर ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची पण शक्यता आहे. रत्नागिरी, चिपळूण, साताराचा घाट परिसर किंवा पश्चिम भागातून, कराडच्या पश्चिम भागातून मध्यमचा आणि चिपळूण कोकणपट्टी साईडला मध्यम मुसळधार, गोरेगाव परिसरात 1-2 ठिकाणी अतिवृष्टी होण्याची सुद्धा शक्यता आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, खापोली, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, खेड, पुणे काहीसा भाग आहे मध्यमचे काहीसा जोरदार पाऊस होण्याची शक्यता वाटते. सिल्वास, डहाणू, पालघर, वाडा, इगतपुरी, नाशिकचा पश्चिम भागातून सुद्धा पावसाची शक्यता, हलक्या मध्यम जोरदार पावसाची शक्यता दिसते. नाशिकचा पूर्व भाग, मनमाड, मालेगावला हलक्या अशा पावसाची शक्यता आहे. पुढे जाऊन पाहायला गेलं तर नंदुरबार, शिरपूर, साक्री, धुळे, पालोरा, मालेगाव, चाळीसगाव, जळगाव ह्या भागातून सुद्धा मध्यम किंवा हलक्या मध्यम पावसाची शक्यता दिसून येते. मालेगाव, मनमाड, वैजापूर, चाळीसगाव या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. छत्रपती संभाजीनगरला हलक्याचा पाऊस शक्यता आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला धन्यवाद. रोजचे अपडेट पाहत चला.